सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। गाडगे, वैभव कांबळे आणि प्राध्यापक शुभम पाटील या सर्वच सहकारी मित्रांचं, मान्यवरांचं शाहूनगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे। जाणीव मराठीचे आर.डी. भोसले, विश्वास शेडगे, संजय कारंडे, गौरी सहकार्याचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहर्ष स्वागत आहे। आणि या उद्घाटन सोहळ्याचा आपल्या सर्वांच्या साक्षीने शुभारंभ होत असतानाच सातारा जिल्हा परिषदेच्या सन्माननीय जिल्हाध्यक्ष आणि कर्तव्यदक्ष अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आहेत। जोरदार टाळ्यांचा गजर करूयात सन्माननीय डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या स्वागतासाठी। तुम्हा सर्वांचं, समस्त महिला वर्गाचं प्रतिनिधित्व करत डॉक्टर प्रियाताई शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्ताने सातारच्या या ऐतिहासिक गांधी मैदानावर दरवर्षी 28 मेच्या दिवशी भीम फेस्टिवलचं आयोजन केलं जातं। या वर्षी या सोहळ्याचं हे 4थं वर्ष आहे आणि या 4थ्या वर्षामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विषयावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन आवर्जून तुम्हा सर्वांसाठी केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध दंगलकार लिटिल चंदन शिवे यांच्या काव्यात्मक व्याख्यान याचा कार्यक्रम काही वेळात सुरू होणार आहे। याच भीम फेस्टिवलचं तुम्हा आम्हा सर्वांचं विशेष आकर्षण म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती या मनोरंजनपर, प्रबोधनपर कार्यक्रमाचं आयोजन हे बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव हे त्रिकूट त्यांच्या सहकार्यांसमोर तुम्हा सर्वांचं मनोरंजन आणि प्रबोधन भीम फेस्टिवलच्या निमित्ताने या ठिकाणी करतील। विधिज्ञ राजेंद्र गलांडे सर आपल्या पुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करावं, दीप प्रज्वलित करून या भीम फेस्टिवलचा शानदार शुभारंभ आपल्या शुभहस्ते व्हावा अशी नम्र विनंती राहील। विनंती आहे सन्माननीय जिल्हाध्यक्ष संजयजी गाडे, जिल्हाध्यक्ष गणेश दादा भिसे आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटनाचा सोहळा मंचावर संपन्न होतोय। थोर महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन या सोहळ्याचा शुभारंभ आपल्या सर्वांसमक्ष सातारच्या या ऐतिहासिक गांधी मैदानावर संपन्न होतोय। मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जाते। त्यांना विनंती राहील दीप प्रज्वलने होत असते आणि तेच दीप या भीम फेस्टिवलच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन आनंदात सुपरिचित व्यक्तिमत्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं जातं, ज्यांच्या कलेचा, कार्याचा लाभ या ठिकाणी डॉक्टर प्रियाताई, माजी नगरसेवक अमरजी गायकवाड सर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बबनदादा करडे या प्रमुख पदाधिकारी सर्व सीमा पार करून आता सदोदी विधिज्ञ राज आपण सर्वजण टाळ्या वाजून या सर्वच पदाधिकाऱ्यांचे कौतुक आणि अभिनंदन करूया। भीम फेस्टिवल 2026 चा हा उद्घाटन सोहळा आणि त्या निमित्ताने सातारच्या जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या समवेत संघटनेचे सर्वच पदाधिकारी आणि मान्यवर या ठिकाणी ही मायेची शाल प्रदान केली जाते
आपल्या या लाडक्या भगिनीचा सन्मान होत असताना मंडळी टाळ्या जरा जोरात झाल्या पाहिजे. सन्मान्य गणेश दादा भिसे, संजयजी गाडे साहेब आणि मंचावरील आपल्या महिला आघाडीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पार्टी ऑफ इंडियाचे सर्वच पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष गाडी साहेब आणि या कार्यक्रमाचे सर्वच आयोजक सैनिक सर्वांना माझा प्रणाम. आणि सर्वप्रथम मी महामानव विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आणि त्यांनी आपली राज्यघटना केली. आज आपण पाहतोय की देशामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्येही अनेक वाद चालू आहे. पण आपल्या राज्यघटनेचं असं वैशिष्ट्य आहे की कोणतीही परिस्थिती येऊ त्याचं निवारण हे त्याच्यामध्ये आहे. आणि आज म्हणून आपली भारताची लोकशाही ही सगळ्यात प्रबळ आणि सगळ्यात बळकट आहे. आणि त्याचे शिल्पकार आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज जगामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती होताना आपण पाहतोय, युद्ध होत आहे, पण आपला भारत मात्र सर्वात आणि सर्व दृष्टींनी सुरक्षित आहे. आणि त्याचं कारण आहे आपलं संविधान आणि त्याचे संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यामुळे आपला हा भक्कम पाया संविधानाचा झालेला आहे आणि आपण पाय घेऊन त्याच्यावर उभे आहोत. मला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एकच सांगायचं आहे की ते शिकले, ते बॅरिस्टर झाले आणि ते निश्चितपणे त्यांचं वैयक्तिक आयुष्य समाजामध्ये घालवू शकत होते. पण त्यांनी पाहिलं की माझे सर्व दलित बांधव आहेत, वंचित बांधव आहेत, त्यांना सोडून मी एकाच मोठं होण्यात काही अर्थ नाही. आणि चंदनाप्रमाणे त्यांनी त्यांचं सर्व आयुष्य हे चंदनाप्रमाणे दिसले आणि आपले सर्वच दलित बांधव हे आपल्याप्रमाणेच एका स्टेजवर यावेत, ज्ञानानं प्रगल्भ व्हावेत, यासाठी त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य हे व्यतीत केलं. स्वतः चंदनाप्रमाणे झिजून सुगंध हा आपल्यासाठी त्यांनी सोडलेला आहे. तर समभावनाने वागणारे आणि सर्व मानवजातीसाठी शांततेचा संदेश देणारे असे बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचं फेस्टिवल आपण 14 वर्ष आहे, आपण मोठ्या दिमागामध्ये हा उत्सव फेस्टिवल साजरा करत आहात. आणि एक व्याख्यानाने आपली सुरुवात होणार आहे, प्रबोधनाने आपली सुरुवात होणार आहे, त्याच्यानंतर मनोरंजनाचा कार्यक्रम असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. तर तमसो ज्योतिर्गमय असं म्हणलं की अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट ज्यांनी आपल्याला दाखवली आणि कित्येक आयुष्यातला अंधार दूर केला ते बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि हे सगळं जर करायचं असेल तर आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे. त्यामुळे मला वाटते आज इथे उपस्थित आपण प्रत्येकाने महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं पाहिजे, ते आचरणात आणलं पाहिजे आणि ते जगलं पाहिजे. त्या चरित्राचा आपण 50% भाग जरी आपण अंगीकारू शकलो तरी मला वाटते आपल्या आयुष्याचं आणि आपल्या सगळ्याच आजूबाजूच्या पाठीमागचं आयुष्याचं हे सोनं होणार आहे. याप्रमाणे आपण निश्चितपणे त्यांच्या आचरणाच्या पदपथावर चालूया. आणि जे कार्य त्यांनी स्वतः पूर्ण समाजासाठी, फक्त भारतासाठी नाही तर पूर्ण वैश्विक कार्य हे त्यांच्याकडून घडलेलं आहे. आणि काही काळानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि एक शांततेचा, मानवतेचा संदेश हा पूर्ण जगासमोर मांडला. तर त्यांचं चरित्रही आपण जगलं पाहिजे हेच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छिते. आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या काही अडचणी असतील तर तुम्ही केव्हाही माझ्याकडे या. माझ्या अखत्यारीत
मी आपल्यासाठी द्यायला तयार आहे. आमदार महेश जाधवांचा आपल्या सगळ्यांचे परिचय आहेत. आमदार महेश जाधव याच विचाराचे आहेत. सर्व समाजाला घेऊन काम करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. मला वाटते मागच्या पंचवार्षिकमध्ये सर्वाधिक निधी जवळजवळ 9 कोटी इतका निधी आपण दलित बांधवांसाठी खास दिलेला आहे. सगळ्यात आजपर्यंत झालेल्या विधानसभा सदस्यांपैकी हा सगळ्यात मोठा निधी सर्वांच्या माध्यमातून दिलेला आहे. तर माझ्या हस्ते जे काही आहे ते 100% आपल्याला देण्याचा निश्चित प्रयत्न करेल. आणि आपण कोणत्याही आपल्या समस्या अडचणी ज्या माझ्या हातात आहेत त्या माझ्यापर्यंत आणा. कारण मला वाटते एक संधी मला दिलेली आहे. जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे आणि त्या पदाचा जो काही अधिकार आहे, ज्या काही त्याचे पोटेन्शियल आहे, त्या अधिकारातल्या प्रत्येक गोष्टी माझ्याकडून होतील निश्चितपणे. आणि यासाठी आपल्या सर्व बांधवांची सहकार्य मला लागेल आणि निश्चितपणे आपण मला द्याल असं मला वाटतं. आणि भगवंतांनी मला ही शक्ती द्यावी अशी मी या पदाला शोधेल. आणि या पदाची जी ताकद आहे त्या ताकदीचं काम या भगवंतांनी माझ्याकडून करून घ्यावं अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना व्यक्त करते. आणि हा सुवर्णयोग असा आहे की छत्रपती शंभूराजांची पुण्यतिथी आणि फिल्म फेस्टिवल असा एक सुरेख संगम आपण साधलेला आहे की ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य हे धर्मासाठी वेचलं आणि शेवटपर्यंत कोणताही तडजोड त्या धर्मासाठी केली नाही. आणि पूर्ण आयुष्य एक आमच्यासाठी एक आदर्श ठेवला की एवढी प्रचंड ताकद असताना आपण धर्मासाठी काय योगदान दिलं पाहिजे. आणि ती शंभूराजांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त एक आदर्श आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि त्या आदर्शानेच आपण सर्वजण यापुढे वाटचाल करूया एवढंच सांगते. आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि पाठिंबा असा सतत आमच्या पाठीशी राहू दे ही इच्छा या फिल्म फेस्टिवलमध्ये व्यक्त करते. आणि तुमचा आपला जो मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, व्याख्यान ते आहेत माननीय चंद्रशेखर साहेब, खरं तर त्यांचं व्याख्यान ऐकण्याची एक खूप मोठी इच्छा होती. निश्चितपणे पुढे योग येईल. काही कार्यक्रमासाठी पुढे जायला लागत आहे. तर आपल्या सर्वांची पुनश्च भेट घेऊन आपल्या सगळ्यांना इथे मला बोलवलं आणि मानसन्मान दिला त्याबद्दल पुनश्च धन्यवाद. आणि आपल्या कार्यक्रमासाठी उत्तरोत्तर हा कार्यक्रम एक भव्य स्वरूप निश्चितपणे त्याचं प्राप्त होईल. आणि त्यासाठी देखील आमची मदत लागेल तो आपण निश्चितपणे देऊ. धन्यवाद. देखील आम्ही या सोहळ्याच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतो. साहिल बाबा शिंदे यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि विनंती करेन सन्माननीय संजयजी गाडे साहेब, गणेश दादा भिसे कृपया. पाटलांनी तर शंभूराजांची पण झाली. बाहेर वेळा ठरवलं, विवेकाने ठरवलं, एवढं ठरवलं म्हणजे औरंगजेबाला हात करून मारल्यानंतर जेवढ्या वेळेला छत्रपती शंभूराजांना झाल्या होती त्याच्या 100 कोटी वेळेला इतिहासात कलम कसा आहे 100 तो सक्षम असतो त्यांच्याची टीका किती होती आम्हाला खाते. आपण सर्वसामान्य नाही असं माहिती आहे. आमदार प्रज्ञा त्यामुळे जयंतीमध्ये जी सत्ता चालत ही कुठल्याही दबावाला बळी न पडता त्या कसं पाणी चालत आणि काही आमच्यावरती प्रेम काय असंच राहतं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि काही आपण आला तरी पकडून पाहिजे आपण म्हणतो आवाज आपला प्रेम लोक असंच राहूया हेच राहतो. धन्यवाद सन्माननीय जिल्हाध्यक्ष संजयजी श्याम. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील व्यक्त त्यांना या सोहळ्याच्या निमित्तानं आपलं पूर्वक सत्र भेट म्हणून देण्यात येतो. सन्माननीय विशाल ठाकरे युवा जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार होतो. जोरदार वाजूया दंगलकार नितीन चंदन सर यांच्यासाठी.
स्थानिक बाबा सत्कार सन्मान सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी करून घेतो. या भीम फेस्टिवलच्या निमित्ताने संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक मतांनी विजय करूयात नगराध्यक्षांच्या या सत्कारासाठी. आपण सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच तुम्ही आपल्या गावाचे त्यांचे प्रयत्न दरवर्षी चालू असतात आणि या प्रयत्नाला आम्ही कायम म्हणजे इथं पुढे सुद्धा मदत करू आणि काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही नगरपालिकेमार्फत किंवा माझ्या वैयक्तिक मार्फत हे नक्कीच देऊ. आपल्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. विद्यार्थी आत्महत्या करतील भारताच काय होईल. त्याच्यानंतर मी उत्तर दिलं होतं, म्हटलं जर नागरिक शास्त्रात नापास होत असतील तर त्यांनी आत्महत्याच करायला पाहिजे. जगून तरी त्यांचा काय उपयोग आहे. आणि सध्या मला वाटते आपण जी जगलेली आहे ती मेलेलीच आहे. राहिलंय काय या देशात महाराष्ट्र. माफ करा माझं काय चुकत असलं तर बोलता बोलता शब्द इकडे तिकडे होतील मला लागतील पण मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं माझं काय करणार. तुम्ही माफच करणार. तुम्ही दुसरं माझं काय करू शकत नाही. महाराष्ट्रात तुम्ही काही बोलते तुम्ही सगळेजण माफच करता. आमदार 8 मिनिटात 36 येते ती सुद्धा रात्री 1:30 वाजता. रात्रीचं 1:30 वाजता 8 मिनिटात 36 शिव्या म्हणजे स्ट्राईक रेट काढला तर 400चा स्ट्राईक रेट आहे त्याचा. मला प्रश्न पडला त्या बिचारीची पत्नी आई मुलगी जगत कशी असते. रात्री 1:30 वाजता एवढा आहे तर मग दिवसभर कसा असतील. ते शिवायला देते प्रकाशकाला शिवाय देते त्याला एवढं कळलं ना लेखक कोण आणि प्रकाशक त्याला ज्यांना शिवाजी महाराजच कळले नाही त्यांना एकेरी आणि आदरातीतला काय फरक कळणार. गंमत असे आमचे मावळे जे होते या डोंगर दऱ्यात ते अफजल खानाचं सैन्य आल्यानंतर त्या अफजल खानाच्या सैनिकांना चिडवायचे रात्री जोरात मरडायचे डोंगरात शिवाजी आला ती घाबरायची अफजल खानाला आणि ती शिवाजीचं नाव ऐकून चिडायची. आताची शिवाजी ऐकल्यावरती चिडतात ना ती वंश तिकडची हे इकडचं गणित झालं तर इकडं बाबासाहेबांना गाण्यामध्ये ए भीमा बा भीमा माझा आंबेडकर तुझा बाबासाहेब माझा बाबासाहेब प्रत्येक वाक्य एकीनेच आहे बाबासाहेब. पण कधी कुठल्या साहित्यिकावर कुठल्या कवीवर कुठल्या लेखकावर हल्ला झाल्याची बातमी आमच्या इकडे नाही करत. कारण एकेरी उल्लेख केल्याला अपमान होत नसतो तर उलट तो महापुरुष जवळचा वाटत असतो. एवढं शहाणपण या आमच्या समाजाला आलेला आहे आणि त्याचा अभिमान मला वाटतो. आज हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचं बोट ज्यांनी धरलंय आज ते सेफ आहे. आम्हाला अभिमान वाटतो आंबेडकरी चळवळीमध्ये असल्याचा. आज आम्हाला अभिमान वाटतो भीम फेस्टिवल मध्ये असल्याचा. कारण आमच्या बायका घरी सेफ आहे. आणि ज्यांनी हा विचार सोडला त्यांच्या बायका घराच्या टेबलावर गेल्या. म्हणून भविष्याचा हात दाखवून घराच्या दारात जाऊन आयुष्याची वरात काढून फिरण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या पराधीन क्रांतीची परिवर्तनाची भाकरी जोरात बाजून समतेचं आयुष्य जगता येतं हा सांगावा या चळवळीने महाराष्ट्राला जगाला आणि भारताला दिलेला धाडस आज तुमच्या आमच्या सगळ्यांना सगळीकडे आपण करतोच.
शहाण्यांनी गौ बसल्यानंतर मेंढराच्या उड्या मारायला लागली. प्रत्येकाला अशी आपापल्या महापुरुष असा घट्ट होते. 4 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात ही सगळं होत नाही. म्हणजे आता शिवाजी महाराज यांना मोठा आपली सकाळ त्यांची सकाळ झाल्यानंतर इकडची जागी झाली आपली. हे म्हणजे त्यांची फायदा आपली करा. मग मिळाली